मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो आज मी तुम्हाला एक व्हिडिओ असं निसर्गरम्य वातावरण दाखवणार आहे। आता तुम्ही पाहू शकता बघा, मी एका झाडावरती बसलेलो आहे आणि या ठिकाणून मी माझ्या गावचं थोडंसं एक निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवते। हे बघा, आता आपण पाहतोय हा माझा गाव आहे। माझ्या गावाचं नाव हातविज आहे मित्रांनो, आणि या ठिकाणी मी आता तुम्हाला हे निसर्गरम्य वातावरण दाखवतोय। हे बघा, हे माझं गाव आहे। घनदाट असं जंगलामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये दऱ्या डोंगरामध्ये माझं हे छोटंसं गाव, आणि आपण इथून आता पाहतोय हे बघा मित्रांनो, ही आहे माझ्या जंगलामधली हातविज नगरी। एक नंबर असं वातावरण आहे। आता सध्या पाऊस उघडलेले आणि माझ्या गावाच्या वरच्या बाजूला हे बघा मित्रांनो, हे बघा, ही एक आमच्या गावाच्या वरच्या बाजूला एक डोंगर आहे। त्या डोंगरावरती एक माळरान आहे आणि ह्या माळरानावरती हा तलाव आहे। ते ह्या तलावाचं दृश्य मी तुम्हाला दाखवते। ते दृश्य जर तुम्हाला आवडलं ना मित्रांनो, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा मला। हे बघा, मी या ठिकाणचं थोडंसं दृश्य टिपलेले माझ्या मोबाईलमध्ये। हे बघा, हे असं आहे या ठिकाणचं निसर्गरम्य असं वातावरण। तर चला मित्रांनो, आता हे बघा, आपण थोडंसं पुढे जाऊया फिरत। तर बघा, या ठिकाणी फिरलो आपण। हे बघा मित्रांनो, हे आहे मुंग्यांचं घर। एक नंबर असं त्यांनी घरट बनवलेले। तर बघा, या ठिकाणी आपल्याला फिरत असताना एक मुंग्यांचं घरट बघायला भेटलंय। काय आकार दिलाय मित्रांनो, बघा ना, एक नंबर असा आकार दिलाय। भारी असं रानामध्ये आल्यानंतर मित्रांनो बघा, अशा वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात। हे बघा, त्यांचं सुद्धा काम चाललेलं आहे। बघा, खालून मुंगे आहेत ना, हे बघा, या ठिकाणी एक मातीचं कण आणून वरती त्यांचं घरट बनवायला लागलेत। आणि हे बघा मित्रांनो, ह्या आहेत जंगलामध्ये। आता हे पावसाळ्या दिवसाला ह्याची आपण पाहतो ही आळ्या आता। तर हे आळे दाखवायचं एकच कारण मित्रांनो, हे बघा, ही म्हणजे यांची एकजूट, किती एकजूट आहे बघा। पूर्ण सर्व एकत्रच चालत राहतात, एकमेकांच्या अंगावरून सुद्धा ते चालत राहतात। म्हणजे त्यांची एकजूट हा आपण यामुळे हा व्हिडिओ काढलाय की ही किती एकजूट आहे या आळ्यांची। बघा, एक आळी पुढे गेल्यानंतर सर्वच आळ्या म्हणजे एकामागे एक अशा एकजुटीनं चालल्या। बघा, हे फक्त पावसाळ्या दिवसालाच आपले मित्रांनो बघायला भेटतात। हे आहेत जंगलातल्या आळ्या।
आणि आता आपण आहे ना या ठिकाणी थोडंसं आपल्याला बघा पक्षी बघायला भेटले. आम्ही याला बोरिंडी म्हणतो मित्रांनो. बघा हे जे बोरिंडी आहेत हे एकदम वातावरण आहे, एकदम निसर्गरम्य वातावरण आहे. आज पाऊस उघडलेला आहे, त्याचा आनंद घेताना आपल्याला या ठिकाणी बघायला भेटलेत. बघा आता हे बघा 2 होत्या, आता 3 आल्या. एकदम भारी असं बघा एक नंबर असं वातावरण. त्या वातावरणाचा आनंद घेताना या ठिकाणी आपल्याला या बोरिंड्या बघा भेटल्या. म्हणजे याला बुलबुल पण म्हणतात मित्रांनो, आमच्या भाषेमध्ये याला बोरिंडी म्हणतोय. तर पक्षी सुद्धा आज या ठिकाणी आपला आनंद निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेताना इथे आपली दिसतात बघा.